लाखांदूर तालुका सरपंच संघटना आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची तब्बल 87 रिक्त पदे, वाढत्या विनाशिक्षक शाळा, कथित बोगस शाळा तसेच रेती वाहतुकीमुळे उद्ध्वस्त झालेले रस्ते या गंभीर प्रश्नांवर सरपंच संघटनेने प्रशासनाला थेट धारेवर धरले आहे. संघटनेने शिक्षण विभागाला 2 स्वतंत्र निवेदने सादर करून 8 दिवसांच्या आत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा संपूर्ण तालुक्यात शाळाबंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माहितीनुसार मंजूर 322 शिक्षक पदांपैकी तब्बल 87 पदे रिक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक शाळा शिक्षकांशिवाय सुरू असून काही ठिकाणी एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचे सरपंच संघटनेचे म्हणणे आहे. यासोबतच तालुक्यात कथित बोगस शाळांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच वैनगंगा आणि चुलबंद नदीपात्रातील रेती वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष अरुण बावनकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर खेडीकर, सचिव अस्मिता लांडगे, कोषाध्यक्ष सुधीर मिसार यांच्यासह अनेक सरपंच या आंदोलनाच्या भूमिकेत सहभागी झाले. आता प्रशासन या इशाऱ्याची किती गंभीर दखल घेते आणि 8 दिवसात काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण लाखांदूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.